खमंग, खुसखुशीत आणि छान दिसत आहेत ना शंकरपाळ्या. तर चला वेळ न घालवता तुम्हाला मी ह्याची रेसिपी सांगते. तर आज आषाढी वारीनिमित्त मिस्टर आजी जाणार होते ड्युटीसाठी बाहेर, त्यांच्यासाठी या शंकरपाळ्या केल्या आहेत मी. तर मी तुम्हाला रेसिपी सांगते. इथे घेतलेले आहे मी 2 मोठी वाटी मैदा, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे टेबलस्पून कसुरी मेथी, 1 वाटी गरम केलेलं तूप आहे हे, जे की पातळ असं करून घेतलेलं आहे मी गरम करून. तर इथे साहित्य तुम्ही बघितलंच आणि तेल लागणार आहे आपल्याला तळायसाठी. तर इथे परातीत छान मैदा आपण घ्यायचा आहे. मैदा हा चाळून घ्यावा नेहमी. कोणताही पदार्थ करताना कोणतेही पीठ असेल तर चाळून घ्या. तर इथे छान मैदा मी चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे जिरे आणि ओवा आणि जी कसुरी मेथी होती 2 चमचे, ती कसुरी मेथी. त्याबरोबरच आपण यामध्ये घालणार आहे ते गरम केलेलं पातळ केलेलं आपण तूप घालून घ्यायचं आहे. छान असं पिठात राऊंडमध्ये पूर्ण फिरवून घेऊन असं ओतायचं आहे, जेणेकरून सगळ्या पिठाला ते तूप लागेल. तर यात घालून घ्यायचं आहे लगेच चवीनुसार मीठ. तर इथे मी मीठ घालून घेत आहे. हाताने तूप गरम असतं त्यामुळे तुम्हीसुद्धा हळूहळू करा किंवा तुपाचा चटका लगेच बसतो. तर हे थोडं करून असं छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपात ते पीठ छान असं हाताने स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक पिठाला ते तूप असं लागेल. त्यामुळे खुसखुशीतपणा येतो. तर छान मी हळूहळू असं करून पूर्ण पिठामध्ये तूप मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी घालून आता छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतू नका, कारण की मैदा आहे आणि मैदा हा चिकट असतो, त्यामुळे पीठ बिघडण्याची शक्यता असते. तर मी इथे थोडं पाणी घालून छान असं आता पिठाचा डो बनवून घेणार आहे. पीठ मळून घेणार आहे, जसं की आपण एखाद्या पुरीसाठी किंवा चपातीसाठी मळून घेतो तसंच. तर थोडं पाणी घालून आता छान पीठ मळून घेऊया. तर वेळ लागला तरी पण चालेल, पण असं छान असं मऊसूत असं पीठ मळलेलं आपल्याला हवं आहे, कारण की खुसखुशीतपणा येण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळल्यानंतर थोडंसं त्यावर घालायचं आहे आपल्याला तेल आणि तेलाचा हात पुसून घेऊन छान असं पीठ आता पूर्ण तेलामध्ये मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सॉफ्ट राहील ते पीठ. तर इथे मी तेल घालून छान असं पीठ मर्दून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे ते. तर आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनटासाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी ह्याच्यावर एक जाळीचं असं वासकीट ठेवलेलं होतं. तर बघू शकता 15-20 मिनटानंतर छान असं आपलं पीठ मुरलेलं आहे. तर याचे आता आपण करून घ्यायचे आहेत गोळे. तर मी इथे याचे पहिला गोळे करून घेत आहे. आपण चपातीला घेतो तशी घ्यायची नाही, खूप मोठे घ्यायचे, म्हणजे आपल्या थोडीशी अशी जाड राहील चपाती. तर इथे मी जाड असे मोठे गोळे पिठाचे करून घेत आहे. तर 5 असे मोठे गोळे तयार होतात. अर्धा किलोचं प्रमाण आहे हे. तर डोळे झाकून तुम्ही हे प्रमाण करू शकता. आता एक गोळा घेतलेला आहे मी आणि छान अशी जाड चपाती लाटून घ्यायची आहे. तर थोडंसं जाडच ठेवायचं, जेणेकरून तो शंकरपाळ्या छान अशा फुगतात. तर मैदा असल्यामुळे हे आकसलं जातं. छान असं लाटून घ्यायचे आहे पूर्ण राऊंडमध्ये. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी छान असं लाटून घेत आहे. आणि ज्या शंकरपाळ्या करतात त्याचं कोरणं, आमच्या इथे कोरणं म्हणतात, तुमच्या इथे ह्याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मी असे छान असे शंकरपाळ्या पाडून घेत आहे याच्या. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या पाडू शकता. तर छान असा आकार देत मी चौकोनीमध्येच रेग्युलरला करतो आपण शंकरपाळ्या, तशाच आकार देत आहे मी. तुम्ही बघू शकता इथे. तर छान असे शंकरपाळ्या माझ्या पाडून झालेल्या आहेत. तर मी अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या पाडून घेणार आहे आणि छान असे ताटात काढून घेणार आहे. ह्या शक्यतो ताटामध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या ठेवाव्या, नाहीतर एकमेकांना चिटकतात आणि त्यानंतर प्रॉब्लेम होतो. तर मी सर्व शंकरपाळ्या अशा लाटून त्याचे काप करून घेतलेले. आता छानपैकी इथे गरम करायला मी तेल आधीच ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. तर आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊया.
एक एक करून छान असे शंकरपाळ्या आपण त्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी एक एक सोडते आणि तेल उडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जरा सांभाळूनच करा. तर मी इथे छान असे शंकरपाळ्या आता तळून घेत आहे. तर या शंकरपाळ्या छोट्या मोठ्या भुकेसाठी उत्तम असा पर्याय आहे, घरगुती आणि छान, खरंच खूप छान लागते टेस्टला. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी वगैरे खूप छान आहे. तर छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. गोल्डन आणि ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे. तर माझ्या इथे शंकरपाळ्या असे छान तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मी अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे. तर तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर मी नक्की ट्राय करेन ते बनवायचं. तर अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर खुसखुशीत छान आणि खमंग अशा शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहे. तर मी तुम्हाला दाखवते, छान अशा शंकरपाळ्या माझ्या तयार झालेल्या आहे. आणि हे बघा किती असे वरतून दिसायलाच तुम्हाला असं कडक, कुरकुरीत आणि खमंग दिसत असतील आणि खरंच खूप छान लागतात खाण्यासाठी पण एकदम आपण जे दुकानातून आणतो ना तसे अगदी लागतात. तर ह्या अर्धा किलोच्या प्रमाणात छान अशा शंकरपाळ्या माझ्या तयार झालेल्या. तोपर्यंत बाय बाय.